नमस्कार, मी सुप्रिया. आपल्या या मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आणि मी जिथे बसली आहे त्याच्या मागचा हा भाग आहे. असा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं गार्डन आहे आणि मी तिथे बसलेली आहे. अशा या बाकावर बसलेली आहे. खूप छान असं हे गार्डन आहे आणि खूप मोठं पण आहे. आणि ऑब्वियसली कॅनडा खूपच मोठं आहे, जागा भरपूर आहे त्यांच्याकडे आणि जागोजागी हे असे मोठे मोठे गार्डन आहेत इथे. आणि खूप लोक इथे फिरतात, वॉक करतात, स्केटबोर्डवरती जातात, सायकल चालवतात आणि त्यांचे जे काही पेट्स आहेत ते सगळे घेऊन फिरायला आलेले असतात. आणि आता इथे सनसेट होत आहे. आणि सनसेटमुळे इथलं वातावरण इतकं सुंदर दिसतं जसं काही एखादी मूवीज आपण बघत आहोत. आणि या झाडाकडे आणि पक्ष्यांकडे बघून असं वाटणारच नाही की आपण बाहेरच्या देशात आहे. जसं आपल्या देशामध्ये झाडं आणि पक्षी असतात तशा टाईपमध्ये हे इथलं वातावरण हे दिसतं आहे. तर पहिल्या दिवशी तर मला राधिकाने आसपासचा एरिया दाखवला होता आणि कसं यायचं वगैरे सोसायटीमध्ये, म्हणजे त्यांची जी बिल्डिंग आहे तिथे. आणि मी तिथलं लोकेशनसुद्धा सेव्ह करून घेतलं होतं. त्यामुळे कसं झालं की मी कुठेही गेली तरी मला ते लोकेशनमध्ये मॅप थ्रू मला जाता येत होतं परत. त्यामुळे मी आता ठरवलं की रोज बाहेर जायचं आणि वेगवेगळा जो एरिया आहे आसपासचा तो एक्सप्लोअर करायचा. आणि ही वॉकिंग ट्रॅक तर एकदम सोपं आहे, सर्व जायचं आहे. तर पुढे आणखी काय काय आहे ते मी एक्सप्लोअर करणार आहे. तर मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की इथली लोक खूप बोटिंग करतात आणि तुम्ही बघू शकता लांबपर्यंत शिप्ससुद्धा दिसत आहेत, खूप असे मोठे मोठे. बोटिंग तर आहेच आहे आणि हे बाईकसुद्धा आहेत, वॉटर बाईक जे असतात ते सुद्धा इथे बरेचसे चालवले जातात. तर वॉक करत करत मी आलेले आहे. हा जो आहे वॉकिंग स्ट्रीट आहे आणि तिथून मी जात आहे. तर बघत बघत जावं लागतं आणि खूप छान झाडी आहे, छान वाटतं इकडे. तुम्ही बघू शकता खूप फॉरेनर्स असतात इथे आणि वॉक करत असतात. त्यांना समर हा म्हणजे काय करू आणि काय नको असं होतं. त्यामुळं ते जेव्हा चान्स मिळेल तेव्हा बाहेर असतात, जेवढा वेळ बाहेर थांबता येईल तेवढं बाहेर थांबतात, कारण नंतर विंटरमध्ये त्यांना काही बाहेर येता येत नाही. तर असे मी वॉक करत आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं झाडी आहे, छान वाटतं. आणि एक गमतीशीर गोष्ट म्हणजे अशी आहे की तुमच्या ओळखीचं असो नाही तर नसो, कोणी इथलं कॅनेडियन असो नाही तर कोणी तुम्हाला सहज स्माईल करतं, हॅलो हाय करतात. कॅज्युअल गोष्ट आहे इथे. म्हणजे आपले इंडियन्स तसं करत नाहीत. आपले इंडियन्स इथले जे आहेत, जे आपल्याला बघतात समोर आणि त्यांना कळतं की हे इंडियन्स आहेत, भारतीय आहेत आपले, तरीसुद्धा ते ओळख दाखवत नाहीत. पण बाकीचे जे आहेत ना एकदम मस्त छान हाय हॅलो करून, छान स्माईल करून तुम्हाला ग्रीट करतात. तर चालता चालता मी इथे आलेली आहे. शेल्डन लुकआउट म्हणून एक पॉईंट आहे, बरेच जण आतमध्ये दिसत आहेत मला त्या बाजूला. तर तिकडे जाऊन बघूयात. तर हे बघा, आपले भारतीय लोक पण इथे आसपास दिसतच असतात आणि ती जी समोरून फॉरेनर येते ती किती छान स्माईल करते त्यांच्याबरोबर. खूप छान पॉईंट दिसतो. खूप जण इथे चेअर घेऊन बसलेले आहेत. काही जण म्हणजे इथे असतात काही ठिकाणी, पण काहीकडे म्हणजे जिथे नसतात ते लोक काय करतात, स्वतःचे चेअर्स कॅरी करतात, फोल्डेबल असतात आणि ते घेऊन इथे बसतात. हे बघा, इकडे राधिकाची सोसायटी सुद्धा दिसतीये. आता मी काही दिवस इथं फिरतीये तर मला लक्षात आलेलं आहे की बरेच जण काय करतात, बसण्यासाठी आणि खाण्यापिण्याची अशा सगळ्या सोय करून घेऊन येतात आणि मस्तपैकी अगदी संध्याकाळ झाली की संध्याकाळ म्हणजे अगदी 4 वाजल्यापासून म्हटलं तरी इथे रात्र होईपर्यंत बसतात आणि मुलांना वगैरे घेऊनच आलेले असतात. मग मुलं खेळत असतात, हे व्ह्यू एन्जॉय करतात. खूपच सुंदर लाईफ आहे.
आपल्या पुण्यातल्या झेड ब्रिज सारखा हा ब्रिज आहे. इथून वर जाऊन क्रॉस करता येतो. वर जाऊन बघणार आहे. मी CN टॉवरच्या जवळजवळ आलेली आहे. वॉक करत करत इकडे हा असा व्ह्यू आहे. आणखी वर थोडंसं जाऊया. समर सीझन असल्यामुळे इथले सगळे लोक फिरायला येत असतात आणि खूप गर्दी असते. मी आता थोड्या वेळात दाखवेलच तुम्हाला. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. ते लांब असे बिल्डिंग दिसत आहेत. मी झूम करून दाखवते. हे तिथून मी इथपर्यंत चालत आलेली आहे. बरंच लांब आहे. पाऊण तास झालं जवळजवळ मी चालते आणि इथे पोचलेली आहे. हा असा व्ह्यू आहे इथला. CN टॉवर लांबून. हा CN टॉवर जो आहे हा सगळीकडून दिसतो. हा तिथे लाईटसुद्धा लागलेले आहेत. तर मी निघालेली आहे परत. आता रिटर्न चाललेली आहे. तर जाता जाता मला एक स्क्विरल दिसली, म्हणजे खारुताई दिसली. आणि जवळच एक मुलगा बसलेला आहे आणि त्याचं लक्ष नव्हतं आधी. नंतर लक्ष गेल्यानंतर थोडासा घाबरला आणि पळून गेला. तर मला वाटलं तो घाबरून पळून गेला, पण थोड्या वेळाने तो परत आला. त्याच्या फ्रेंडला घेऊन आला आणि थोडंसं स्क्विरलला म्हणजे त्या खारुताईला थोडंसं बिचकवत होता. आणि नंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर मला 2 झेंडे दिसले. एक कॅनडाचा होता आणि अजून एक होता. तो भारताच्या झेंड्यासारखा वाटत होता, पण त्याच्यावरचं अशोक चक्र जे आहे ते काही मी बघू शकले नाही. बराच वेळ थांबले होते, पण तो असा उलगडलाच नाही. त्याच्यामुळे काही कन्फर्म नाही झालं की आपला झेंडा होता का नाही. थोडीशी मी खुशी झाली होती की आपल्या भारतातला झेंडा इथे लावलेला आहे, पण नंतर प्रश्न पण पडला की का इथे लावतील ना. आणि आपल्या इथे जसे गार्डनमध्ये मुलं खेळतात तसे इथेही खेळतात. बरेचसे वेगवेगळे गेम्स आहेत इथे आणि खूप मस्त मजा घेत आहेत सगळेजण. इथून वर चढून सुद्धा बसू शकतो आपण. 2 मिनटांनी वर चढून जाणार आहे. बरेच जण लोक इथं बसतात. मस्त वाटते इथे. खूप छान असा पाण्याचा आवाज येतो आहे, एकदम मस्त मंजूळ असा. आणि इथे बसून खूपच असं शांत वाटतं आहे आणि खूप रिलॅक्स वाटतं आहे. मी पण थोडा वेळ इथे बसले, व्ह्यू एन्जॉय केला आणि निघाले. तिकडे व्हॉलीबॉलसुद्धा खेळतात बरेच जण. तर तिकडे व्हॉलीबॉल खेळत आहेत हे बघून मला खूप मजा वाटली, कारण मी सुद्धा कॉलेज टाईममध्ये व्हॉलीबॉल खेळायचे आणि मला माहिती आहे गेम कसा आहे, काय कसं खेळतात वगैरे. तर ते बघून मला खूपच मजा वाटली. तर मला तो बघायचं तर होता, पण ते स्पेसिफिक असं बघत राहिलो ना आपण किंवा शूट करत राहिलो की त्यांना ते आवडत नाही. त्यामुळे मी काय केलं आहे, लांबूनच शूट केलेलं आहे. तर हे बघून माझी कॉलेजचे दिवस आठवले. मी इंटरस्टेट असे खेळलेली आहे व्हॉलीबॉल. आणि आणखी थोडंसं पुढे आल्यानंतर मला काही लोक दिसले पतंग उडवताना. आपल्याकडे जसं पतंग उडवतात त्याचं इथे दिसत आहेत, पण म्हणजे असे स्पायडरच्या प्रिंटची पतंग आहे त्यांच्याकडे, पण त्यांना काही ते उडवता येत नाही आहे.
आणि सूर्यास्ताच्या वेळेस या बिल्डिंगवर अशी किरणं पडलेली आहेत, किती सुंदर दिसतात, असे गोल्डन गोल्डन. असे साईडला रस्ते असतात, त्याला ट्रेल म्हणतात. तिथून सायकलवरून जाणारे जे असतात ते तिथूनच जातात. त्यामुळं सायकलिंग करायला सुद्धा खूप छान आहे. हे असं असतं वातावरण 9, 9:15पर्यंत आणि नंतर मग अचानक अंधार व्हायला लागतो. खूपच वेगळी गोष्ट आहे ही. तर आता 9:45 झालेले आहेत, म्हणजे मी इथं फिरून वरच आलेली आहे. फक्त तेवढ्या वेळात एवढं अंतर आहे, म्हणजे उजेड बघा कसं झालेलं आहे आता. म्हणजे अगदीच थोडासा स्लाईटली असं उजेड आहे आणि अंधार पडतो आहे. म्हणजे 10 वाजेपर्यंत जवळजवळ सूर्यास्त होत असतो. आणि आता हा दुसरा दिवस आहे, पाऊस पडतो आहे, दिवसभर पाऊस आहे आज. आणि इथला उन्हाळा हा अनप्रेडिक्टेबल आहे. कधी ऊन असतो, कधी ऊन असतं, कधी पाऊस असतो, कधी कधी दोन्ही असतं. तर आज आम्ही मेट्रो म्हणून एक शॉपी आहे जवळच, म्हणजे जो या बिल्डिंगच्या मागच्या बाजूलाच आहे, तिकडे आम्ही आलेलो आहोत. तिला काहीतरी भाजी वगैरे घ्यायची आहे, त्यामुळे इथे आलेलो आहे. आणि तसंच मी हे एक्सप्लोअर करते मेट्रो शॉपी कशी आहे इथली. तर तुम्ही इथे बघू शकता, ऑलमोस्ट आपल्याकडे जेवढं काही मिळतं, म्हणजे फळं भाज्या वगैरे ते सगळं इथं आहे. दिसतं आहे म्हणजे सगळं, रताळेसुद्धा आहेत. भाज्या तर सगळ्या मिळतात, पण एक छोट्या गड्डी आहे, म्हणजे कोथिंबीर, बाकीचे पालेभाज्या वगैरे. आणि तुम्ही बघाल तर $3 ते $4 आहेत जवळजवळ ते, म्हणजे 250 ते 300 रुपयाची ती छोटीशी गड्डी आहे. आणि हे बघा काय आहे, मला तर आधी कळलंच नव्हतं काय आहे, पण नंतर नीट वाचल्यानंतर कळलं की एवढ्या प्रकारची इथे चीज आहेत. तर आज आम्ही आलेलो आहोत शर्वेज गार्डन मॉलला. म्हणजे खूप मोठा मॉल आहे इथला, इटोबिकोमधला, आणि खूपच ह्यूज आहे, म्हणजे मी ऐकलं होतं. तर आता बघूयात जाऊन आतमध्ये. आणि त्याला लागूनच हडसन बे म्हणून एक आहे, तिथे सगळं म्हणजे होम ॲक्सेसरीज वगैरे मिळतात, सगळं फर्निशिंग वगैरे अशा सगळ्या गोष्टी तिथं हडसन बेमध्ये खूपच फेमस आहे ते सुद्धा मॉल, आणि बऱ्याच ठिकाणी आहे. हे सेफोरा म्हणून एक शॉप आहे, आणि तिथे सगळे वर्ल्ड वाईड असे कॉस्मेटिक्स इथे मिळतात.
आणि आता आपल्या पुण्यामध्ये जेवढे मोठे मोठे मॉल आहेत ते कसे आहेत त्याच्यापेक्षा ह्यूज, म्हणजे इथली जी मॉल संस्कृती आहे तसेच सेम आपल्या पुण्यामध्ये केली गेलेली आहे. म्हणजे आता मॉल ऑफ मिलेनियम जे आत्ता बघितलेलं आहे ते सेम इथल्या मॉलसारखं आहे आणि त्याची प्रतिकृतीच आहे. फक्त कॅनडा मोठा असल्यामुळे तेथे जागा भरपूर असल्यामुळे इथले मॉल खूपच मोठे मोठे आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे वर्ल्ड वाईड सगळी लोकं इथे येतात कॅनडामध्ये. म्हणजे जपान, कोरिया, चायना, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया, US असं सगळ्या बाजूने लोक इथे येत असतात. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, इथे दुकानंसुद्धा तशी आहेत. वर्ल्ड वाईड सगळी दुकानं आहेत. कपड्यांची म्हणू नका, खाण्याची म्हणू नका, सगळ्या प्रकारची इथे दुकानं आहेत आणि ती स्वतःच तिथली लोकं चालवत असतात ती दुकानं. त्यामुळे तुम्हाला ऑथेंटिक सगळे पदार्थ इथं मिळतात खायला वगैरे आणि कपडेसुद्धा तसेच मिळतात. आणि फिरता फिरता 9 वाजून गेलेले आहेत आणि बघू शकता इथे तुम्ही सूर्यास्त होत चाललेला आहे आणि चंद्रसुद्धा दिसतोय. आणि बघता बघता एक आठवडा कसा गेला मला कळलंच नाही. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग मी इथेच थांबते. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.